कांग्रेस पार्टी द्वारा उम्मीदवारी न दिए जाने के कारण स्वतंत्र पैनल बनाकर प्रभाग क्रमांक 12 से चुनाव लड़ रहे हैं। कांग्रेस के पूर्व पार्षद नंदू नागरकर के एक निष्ठ जन सेवक परिवर्तन पैनल को चंद्रपुर शहर महानगर विकास आघाड़ी ने समर्थन देने की घोषणा की। कांग्रेस पार्टी द्वारा उम्मीदवारी न दिए जाने के कारण स्वतंत्र पैनल बनाकर प्रभाग क्रमांक 12 से चुनाव लड़ रहे हैं। कांग्रेस के पूर्व पार्षद नंदू नागरकर के एक निष्ठ जन सेवक परिवर्तन पैनल को चंद्रपुर शहर महानगर विकास आघाड़ी ने समर्थन देने की घोषणा आयोजित पत्र परिषद में की। इस समय पूर्व पार्षद नंदू नागरकर ने कहा कि इस समर्थन से उनके पैनल के सभी उम्मीदवारों की जीत सुनिश्चित होगी। इस समय पूर्व शहर जिला कांग्रेस अध्यक्ष एवं पूर्व पार्षद रहे नंदू नागरकर ने आरोप लगाया कि कांग्रेस पार्टी ने इस बार टिकट वितरण में पार्टी निष्ठा के बजाय व्यक्ति निष्ठा को प्राथमिकता दी है, जिसके पार्टी के वरिष्ठ नेतृत्व द्वारा जांच की जानी चाहिए। नागरकर ने कहा, मेरे साथ भले ही अन्याय हुआ हो, लेकिन चुनाव लड़ना एक कार्यकर्ता का कर्तव्य है। इस चुनाव के माध्यम से मैं पार्टी को अपनी ताकत दिखाऊंगा, ऐसा दावा भी उन्होंने किया है। उन्होंने आगे बताया कि अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी खोरीपा और MIM के समर्थन से उनके पैनल की स्थिति और अधिक मजबूत हुई है। इस पत्रकार परिषद में अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोबरागड़े, रिपब्लिकन पार्टी खोरीपा के राष्ट्रीय अध्यक्ष देशकर खोबरागड़े और MIM के जिला अध्यक्ष सैयद अमान अहमद आदि उपस्थित थे। मला एक नेहमी समजते, सत्य कधी पराजित होऊ शकत नाही, असत्याला कधी वजूद नसते। त्यामुळे आजची ही निवडणूक ही होणारी आहे, फार वेगळ्या वळणाची निवडणूक आहे। महानगरपालिका चंद्रपूर 2011 मध्ये स्थापना झाली। पहिल्या या 5 वर्ष आम्ही नगरसेवक होतो। दुसऱ्या 2017 झाली, ते 5 वर्ष आणि 4 वर्ष प्रशासक म्हणून झाली। आपल्या महाकाली प्रभागाचा विकास करण्याकरता, शहराचा विकास करण्याकरता लोकांनी आम्हाला निवडून दिलं। लोकांच्या मताने आम्ही नगरसेवक झालो आणि तो कारभार पार पाडला। लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा मोठे प्रश्न असतात। जसा आमच्या वार्डामध्ये एक प्रश्न आहे, हनुमानगडीचा पूल या 4.5 कोटीचा आहे, तो पूर्ण झाला पाहिजे, त्याच्या आमचा एक चंग बांधला आहे की होईल। त्याचप्रमाणे 60-70 वर्षापासून दादमालला एक पाणी टाकी नाही आहे, पाणी भेटत नाही, ती टाकी झाली पाहिजे। तिथं सुदर्शन समाजाची जागा होती, त्याला जागा दिली, महागली जागा असून एक 35 लाखाची टाकीचा आमचा प्रोजेक्ट होणार आहे। राजीव गांधी उद्यानमध्ये आम्ही एक 2.5 कोटीचा त्याचा नवीन निवेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि चांगलं उद्यान करायचा करणार आहोत। असे अनेक महाकाली प्रभाग हा एकदम महत्त्वाचा प्रभाग आहे। लोकांच्या लक्षात नाही आलं, माझ्या निवडून लक्षात लगेच आलं। महाकाली प्रभाग स्वतःची महानगरपालिका आहे, पोलीस स्टेशन आहे, महानगर बाजारपेठ आहे, सोन्याची दुकान आहे, जेल आहे, तिथं शेळमागे समाधी आहे, मोहरम भरतात, त्यानंतर अंतर्जल गेट आहे, अंतर्जल मंदिर आहे, महाकाली मंदिर आहे, अनेक गोष्टींना हा नटलेला आहे हा प्रभाग आहे। या प्रभागाचं जे आजपर्यंत खराब अवस्थेत व्हा त्याला सुंदर माझं काम मी केलं आहे, पण त्यात अगोदर सांगितलेल्या ह्याच्यात त्याच्यापेक्षा पुन्हा काही गोष्टी राहिलेल्या करायच्या आहे। त्यासाठीच मी आज महानगरपालिकेच्या ह्याच्यात अपक्ष उभा आहो। माझ्यासोबत गट एकता दिनकर गुंडुले, त्यांचं बोट चिन्ह आहे स्कूटर। गट ब अरुण अजय बैरागडे, त्यांचं बोट चिन्ह आहे ऑटो रिक्षा। गट क जाकीर हुसेन पतंग। गट ड स्वतः मी नंदू संभाजी नागरकर रोड रोलर। आम्ही एक निष्ठ जनसेवक स्थापना केली। त्याला आज चंद्रपूर शहर महानगर विकास आघाडी 3 आणि शिवसेना उभाटा यांनी आम्हाला आज पाठिंबा दिला, त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो। आपण आमच्या लोकांना, आमच्या सर्व चंद्रपूरच्या नागरिकांना आमचा आवाज पोचवा, आम्हाला मदत करा, आम्ही बहुमताने निवडू अशी तुम्ही आम्हाला सहकार्य करा।